नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। काल दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी ॲडव्होकेट किरण म्हात्रे यांच्या वसई कोर्ट जवळील असलेले कार्यालयात स्वर्गीय सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माणुसकी फाउंडेशन सरकार मान्य यांतर्फे कार्यक्रम ठीक 4 वाजता संपन्न झाला। सदर कार्यक्रमात श्रीमती स्वर्गीय सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस फूल अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले। तसेच सदर कार्यक्रमात ॲडव्होकेट आसिफ नसीर शेख, वकील उच्च न्यायालय मुंबई यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष आंबेकर व सचिव राजेश जाधव, ॲडव्होकेट सबा शेख, उच्च न्यायालय मुंबई, श्रीमती तांबे, ॲडव्होकेट किरण म्हात्रे, उच्च न्यायालय मुंबई, खिदमतुल मुसलिमीन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष फिरोज इब्राहिम खान, समाजसेवक व क्रिकेटर श्री शेखर म्हात्रे, समाजसेवक श्री विजय गोडबोले तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पुढील कार्यक्रमाची रूपरेषाबाबत चर्चा करण्यात आली। जाणून या सविस्तर पाहूयात। माणुसकी फाउंडेशनच्या अंतर्गत आम्ही आज सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणजे जयंती साजरी करत आहोत। सावित्रीबाई फुले म्हणजे महात्मा ज्योतिबांच्या पत्नी आणि भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे। पहिली मुलींची शाळा सावित्रीबाईंनी काढली, पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली त्यांनी। आणि त्यांनी स्त्रियांसाठी खूप कार्य केलं। त्यावेळेस तेव्हाच्या काळामध्ये स्त्रियांना काहीच मान नव्हता, स्त्रियांना बोलायची मुभा नव्हती, स्त्रियांना बाहेर पडायची मुभा नव्हती, स्त्रिया काहीच करू शकत नव्हत्या, फक्त आपलं घर, मूल, चूल एवढंच करत होत्या। परंतु ह्या दोन्ही महात्मा फुले त्यांनी पहिलं आपल्या पत्नीला शिकवलं, म्हणजे सावित्रीबाईंना शिकवलं। त्याच्यानंतर त्यांनी सर्व समाजातल्या महिलांना एकत्र करून शिक्षणाची सुरुवात केली। रात्रीच्या शाळा घेतल्या महिलांसाठी, त्यांना शिकवायला सुरुवात केली। असं करता करता त्यांनी महिलांसाठी पहिली शाळा खोलली पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये। ती शाळा 1 जानेवारी 1831 ला खोलली होती। 1848 पहिली शाळा घेतली। पहिली शाळा त्यांनी मुलींसाठी चालू केली आणि तेव्हापासून त्यांनी स्त्रियांवर होणारे जे अन्याय अत्याचार होते त्याच्यासाठी सर्वांसाठी काम केलं। जेव्हा पहिलं विधवा झाल्या स्त्रिया, त्यांचे नवरे वारले की त्यांचं केस काढले जायचे, त्यांना विद्रूप केलं जायचं, मग ते त्यांनी बंद केलं, त्यांना समाजामधून वाळीत टाकलं जायचं। ते सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या पत्नीने त्यांनी हे भारत भूमीवर जी स्त्री शिक्षणाच्या पायाभूत रचणारी जी महिला आज आपल्या या भारत भूमीला लाभलेली आहे ते म्हणजे आमचे भाग्य आहेत। कारण आज स्त्री शिक्षणाच्या प्रणेती म्हणून, क्रांतीज्योती म्हणून सावित्रीबाई फुले आहेत, जी आई सरस्वतीच्या जागेवर आहे। मी तिला त्रिवार वंदन करते। 3 जानेवारी आज सावित्रीबाई फुले दिवस जयंती आहे, त्यांचा जन्मदिवस आहे। आणि सावित्रीबाई फुलेंनी आमच्या महिलांना, मुलींना, आमच्या सर्व लोकांना म्हणजे स्त्री समानता तो समाजामध्ये त्यांनी ही गोष्ट जी घडवून आणलेली आहे आज त्यांच्या आशीर्वादाने झालेली आहे। कारण स्त्री समान पुरुषांच्या बरोबर पहिले नव्हतीच, आजही काही बाबतीत आहे, पण त्या बाबतीत एवढी नाही। कारण शिक्षणामुळे, बाबासाहेब आंबेडकरांमुळे, आमच्या सावित्रीबाई फुलेंमुळे आज आमचे वडील म्हणून बाबासाहेब आहेत आणि आमची आई म्हणून सावित्रीबाई फुले आहे, जे अभिमानाने आम्ही सांगू शकतो। आणि त्या बेसवर आम्ही आज प्रत्येकाशी भांडू शकतो, आमचा हक्क अधिकार घेऊ शकतो। आज मी एक वकील म्हणून, किरण म्हात्रे माझं नाव आहे, वकील म्हणून आहे, पण मला जो अभिमान आणि जो आदर सन्मान आज समाजामध्ये मिळत आहे ना, त्या माझ्या बाबासाहेबांमुळे, माझ्या आई सावित्रीबाई फुलेंमुळे। कारण तिने शिक्षणाच्या स्वतःला त्रास देऊन, स्वतः त्रास उचलून जे शिक्षणासाठी जे धडपड तिने केले, त्या माऊलीनी, माझ्या सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिबांनी, ते सगळ्यांची एकत्रित फळ आज आमच्या समाजाला, आमच्या लोकांना आज ते मिळत आहे, जे शिक्षणाचा हक्क आम्हाला मिळवून दिलाय बजावून। म्हणजे आज मॅडमनी जसं सांगितलं 1848 मध्ये त्यांनी भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली। मग सेकंड त्यांनी 1853 मध्ये गर्भवती, बलात्कार पीडित महिलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना ती केली। जी काही त्या अंतर्गत कायद्याच्या अंतर्गत ज्या मुलींना या सगळ्या गोष्टीची सवलती किंवा त्यांच्यावरती अत्याचार बंद व्हावे त्यासाठी
सावित्रीबाई फुलेंनी खूप धडपड केली आणि ते रक्षण आणि त्याचपासून त्यांना संरक्षण ते त्यांना त्यांचा अधिकार मिळण्यात आला. 1883 मध्ये सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद भूषवले त्यांनी. त्याचबरोबर 1840 मध्ये 9व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्यासह विवाह त्यांचा झाला आणि 1849 मध्ये मुस्लिम महिलांनी शिक्षित करण्यासाठी त्यांनी शाळाही काढली. जसे आमचे फातिमा शेख आहे, त्याही त्या सावित्रीबाई फुलेंबरोबर काम करणारी एक महिला होती, पण त्यांनीही मुस्लिम समाजामध्ये एवढे छान पहिली मुख्याध्यापक ते आपले मुसलमान समाजामधून होते आणि शिक्षणासाठी त्यांनी महिलांना एकत्र आणून ती सामाजिक बांधिलकी केली की ज्यामुळे आज महिला सुशिक्षित झालेल्या आहे. जे एक वाक्य होतं पहिलेचे शिक्षक माझ्या आईच्या काळी बोलायचे, तुम्हाला शिक्षण घेऊन काय करायचंय, चूल आणि मुलंच करायचंय शेवटी, पण तुम्ही शिकू नका, लग्न झाल्यानंतर तुम्हाला तेच मिळणार आहे करून. पण माझ्या आईने ठरवलेलं मी जे मला मिळालं, मी कमी शिकले, माझ्या मुलीला मी शिक्षण देणार, उच्च शिक्षण, आणि ते तिच्याबरोबर नाही करणार, तिला उच्च शिक्षण देऊन